M.G. शहा विद्या मंदिर व ज्युनियर कॉलेज बाहुबली, पूर व्यवसाय तांत्रिक विभाग, विषय इलेक्ट्रिकल टेक्नॉलॉजी. आणि आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत 10वी गृहपाठ नंबर 3 इलेक्ट्रिक ट्यूबलाईट दुरुस्ती व फिटिंग. यामधील मुद्दा आहे विद्युत दिव्यांची ओळख. दिवे कोणते प्रकार असतात, त्यांचे फायदे तोटे काय आहेत. विद्यार्थी मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये आता बघणार आहोत ट्यूबलाईट कार्यपद्धती आणि प्रकार. पहिल्या व्हिडिओमध्ये आपण इनकॅन्डेसेंट लॅम्प बघितले आणि त्याचे प्रकार, मेटल फिलामेंट, कार्बन फिलामेंट आणि मेटल फिलामेंटच्या लॅम्पचे पुन्हा 3 प्रकार पडतात: व्हॅक्यूम फिल्ड लॅम्प, गॅस फिल्ड लॅम्प आणि हॅलोजन लॅम्प किंवा हॅलोजन ट्यूब. तर याच्यामध्ये एनर्जी वाया जास्त जाते आणि म्हणून ट्यूबलाईट्स पुन्हा वापरात आल्या. आपण व्यवहारात बघतोय ट्यूबलाईट आपण घरी वापरतो, तर याच्याद्वारे आपल्याला पांढरा शुभ्र आणि चांगला प्रकाश मिळतो. त्याचबरोबर सावली पडत नाही, जास्त दाट सावली पडत नाही आणि डोळ्याला आल्हाददायक प्रकाश असतो आणि म्हणून ट्यूबलाईटचा वापर खूप प्रमाणात वाढला. आत्ता व्यवहारामध्ये या ट्यूबलाईट्स आणि CFL बल्ब पण कमी झालेत आणि LED बल्ब किंवा LED ट्यूब जास्त प्रमाणात वापरले जातात, हे आपण आता बघतो आहोत. बघा, इनकॅन्डेसेंट लॅम्पपेक्षा ट्यूबलाईटचा प्रकाश पांढरा शुभ्र असून तो डोळ्यांना आल्हाददायक वाटतो. यामध्ये मर्क्युरी व्हेपर तसेच सोडियम व्हेपर गॅसचा वापर करतात. त्यामुळे अशा प्रकारच्या ट्यूब हल्ली खूपच लोकप्रिय झाल्यामुळे त्यांचा वापर वाढलेला दिसतो. खालील प्रकारच्या ट्यूबचा आपण अभ्यास करणार आहोत. त्यातली पहिली ट्यूब आहे फ्लोरोसंट ट्यूब, जी आपण घरी 4 फूट लांबीची ट्यूब वापरतो, ती फ्लोरोसंट ट्यूब म्हणतात. ज्या लॅम्पमधून अल्ट्राव्हायोलेट प्रकाश किरणांची निर्मिती होऊन ती किरणे ट्यूबच्या फ्लोरोसंट पदार्थावर पडून प्रकाश देतात, त्याला फ्लोरोसंट ट्यूब असं म्हणतात. आणि फ्लोरोसंट ट्यूब काम करते आयोनायझेशनच्या तत्वावर. फ्लोरोसंट ट्यूबचं तत्व काय आहे बघा, आयोनायझेशनच्या तत्वावर फ्लोरोसंट ट्यूब काम करते. आयोनायझेशन म्हणजे त्याच्यावर उष्णता मिळाली की आयोनायझेशन होतं आणि ते फ्लोरोसंट पदार्थावर पडलं जातं. रचना कशी असते ट्यूबची, या प्रकारच्या ट्यूब म्हणजे पाईप निर्वात करून म्हणजे त्यातली हवा काढून घेतलेली असते. तिच्यामध्ये कमी दाबाखाली ऑर्गॉन व मर्क्युरी म्हणजे पारा भरलेला असतो. ट्यूबच्या आतील पृष्ठभागावर फ्लोरोसंट पावडरचा थर दिलेला असतो आणि म्हणून आपल्याला ती ट्यूब बाहेरच्या बाजूनं पांढरी दिसते. आतल्या बाजूनं फ्लोरोसंट पावडरचा लेप त्याला दिलेला असतो. ट्यूबच्या दोन्ही टोकांना बेरियम ऑक्साईड कोटेड टंगस्टन फिलामेंट बसवलेले असते. जी ट्यूब आपण ट्यूबच्या होल्डरमध्ये बसवतोय त्या दोन्ही टोकांमध्ये च्या बाजूला फिलामेंट असते, पण ही फिलामेंट बेरियम ऑक्साईडचे कोटिंग केलेली असते, टंगस्टनची फिलामेंट. इग्निशन व्होल्टेज निर्माण करण्यासाठी ट्यूबच्या सिरीजमध्ये चोक व स्टार्टर जोडलेला असतो. फ्लोरोसंट ट्यूबमध्ये ट्यूब, मेटल पट्टी, चोक, स्टार्टर हे प्रमुख घटक असतात. अर्थात फ्लोरोसंट ट्यूब हा घटक झाला आणि त्याला सहाय्यकारी घटक आहे हे 2 चोक आणि स्टार्टर. आणि या सगळ्यांना एकत्र धरून ठेवायसाठी मेटलची पट्टी लागते. म्हणजे जी मेटलची पट्टी असते ती मेटल पट्टी, त्याच्यावर स्टार्टर बसवलेला असतोय, चोक बसवलेला असतोय आणि त्याच्यामध्ये आपण ट्यूब जमत असतोय. अर्थात हे सगळे घटक मात्र सिरीजमध्ये जोडलेले असतात. ट्यूब, स्टार्टर आणि चोक हे तिन्ही घटक एकमेकाला सिरीजमध्ये जोडलेले असतात. मेटल पट्टी, आता पहिला घटक आहे मेटल पट्टी. स्टीलच्या जाड पत्र्यावर इनॅमल्ड पेंट देऊन तिच्या दोन्ही टोकांना बिजागरीचे कान असून त्यावर होल्डर म्हणजे ट्यूब होल्डर बसवलेले असतात व मागील बाजूस वायर्स फिरवलेले असतात. जे काही कनेक्शन आपल्याला जोडायचे आहेत ते ट्यूबच्या पाठीमागल्या बाजूला केलेले असतात. दोन्ही बाजूला बिजागरीच्या प्रकारचे कान असून त्याच्यामध्ये ट्यूब धरून ठेवण्यासाठी होल्डर्स असतात आणि स्टार्टर आणि चोक बसवायला ट्यूबवर पण बसवायला जागा केलेली असते. आता यातला दुसरा महत्त्वाचा घटक आहे चोक. यालाच बॅलॉस्ट असेही म्हणतात. हा सेल्फ इंडक्शनच्या तत्वावर काम करतो. आतील भागात म्हणजे या
चोकमध्ये कॉपर धातूची कॉईल असते. ट्यूब सुरू करण्यासाठी आवश्यक असणारे 800 व्होल्ट ते 1000 व्होल्ट इतके उच्च इग्निशन व्होल्टेज चोक व स्टार्टरच्या क्रियेने निर्माण केले जाते. हे जे काही आयोनायझेशनचं कार्य व्हायला पाहिजे, हे कार्य होण्यासाठी 800 ते 1000 व्होल्ट विद्युत दाबाची आवश्यकता असते आणि हे दाब निर्माण करण्यासाठी आपल्याला तो चोक सिरीजमध्ये जोडावा लागतो. चोक म्हणजे कॉपरच्या तारेची गुंडाळीच, फक्त त्याच्यामध्ये इग्निशन व्होल्टेज तयार करण्यासाठी सेल्फ इंडक्शन तत्वामुळं त्याच्यामध्ये 800 ते 1000 व्होल्ट इतका दाब निर्माण व्हावा अशी व्यवस्था केलेली असते. आता शेवटचा भाग आहे स्टार्टर. ही काचेची छोटी ट्यूब असून हेलियम, ऑर्गॉन यापैकी एक गॅस यात भरलेला असतो. यात मिश्र धातूच्या 2 पट्ट्या म्हणजेच इलेक्ट्रोड्स म्हणून वापरतात. याच्या पॅनलमध्ये एक सिरेमिक कंडेन्सर जोडलेला असतो. यालाच सप्रेसर कंडेन्सर असे म्हणतात. ट्यूब सुरू करण्यासाठी मेक व ब्रेक क्रिया करण्यासाठी स्टार्टर उपयोगी पडतो. सगळ्यात सुरुवातीला इग्निशन व्होल्टेज मिळवून ट्यूब प्रकाशित होण्यासाठी ही मेक क्रिया गरजेची असते आणि एकदा का हाय व्होल्टेज निर्माण झालं आणि ट्यूब चालू झाली तर आपोआप ब्रेक क्रिया होते आणि स्टार्टर त्या सर्किटमधून बाजूला होतो. याचाच अर्थ मार्केटमधून आपण जे काही एकदा का ट्यूबलाईट सुरू केली तर ट्यूबलाईट सुरू झाल्यानंतर स्टार्टर काढला तर चालू शकतो, पण चोक मात्र सिरीजमध्ये असावा लागतो. आता हे झालं सामान्य पद्धतीचे फ्लोरोसन ट्यूब. आता यामध्ये आता नवीन प्रकाराचे इलेक्ट्रॉनिक ट्यूब पण आलेत, इलेक्ट्रॉनिक चोक आलेत. या इलेक्ट्रॉनिक चोकला स्टार्टरची गरज नसते आणि साध्या ट्यूबला आपण स्विच ऑन केल्यावर ट्यूब लागायला थोडासा वेळ लागतो, काही वेळ घेतो तो. हा वेळ वाचवण्यासाठी इलेक्ट्रॉनिक चोक निर्माण केला. आता इलेक्ट्रॉनिक चोक काय आहे बघा. या प्रकारच्या चोकला हाय फ्रिक्वेन्सी इलेक्ट्रॉनिक चोक असेही म्हणतात. हा चोक 36 वॅट 40 वॅट पॉवर रेटिंगमध्ये असून 75 व्होल्टपासून 300 व्होल्टपर्यंत कार्य करू शकतो. आपण आता साधी ट्यूब जी जार फुटाची असं म्हणतो ती 36 वॅट किंवा 40 वॅटची असते, त्यामुळे त्याला 36 वॅट किंवा 40 वॅटचा चोक जोडावा लागेल. 2 फुटी ट्यूब असेल तर ती 20 वॅटची असते, त्यामुळे त्याला 20 वॅटचा चोक जोडावा लागेल. हे लक्षात घ्या. तर नॉर्मली व्यवहार बाजारात मिळतात ते 40 वॅटचे चोक आणि 40 वॅटचे ट्यूब असतात. ट्यूब चटकन लागते, इलेक्ट्रॉनिक चोक असलेली ट्यूब चटकन लागते, प्रकाश जास्त मिळतो, वजनानं हलका आहे, वायर्स कमी लागतात, किंमत मात्र जास्त आहे, आयुष्यमान सुद्धा जास्त आहे आणि स्टार्टरची आवश्यकता नसते. हे इलेक्ट्रॉनिक चोक वापरण्याचे फायदे आहेत. आता उपयोग कुठे आहे बघा. अर्थात सगळ्या ट्यूबलाईट्स आपण ह्या डोमेस्टिक घरगुती वापरासाठीच वापरतो. फायदे, पॉवरची बचत होते, म्हणजे विद्युत शक्ती जी खर्ची जाणार आहे ती वाचते, म्हणजे कमी खर्ची पडते. आवाज किंवा गुणगुण नसतो. आता आवाज किंवा गुणगुण म्हणजे काय. आपली साधी चोकची जर ट्यूब असेल तर चोक वीक झाला म्हणजे काला 2 वर्षांना 3 वर्षांना 5 वर्षांना तर त्याच्यामध्ये त्या चोकमधून एक प्रकारचा विशिष्ट आवाज बाहेर पडतो, त्याला गुणगुण म्हणतात. हा आवाज साध्या चोकलाच असतो, इलेक्ट्रॉनिक चोकला नसतो आणि म्हणून इलेक्ट्रॉनिक चोकच्या फायद्यांमध्ये आपण हा मुद्दा लिहू शकतो, आवाज किंवा गुणगुण नसतो. आउटपुट 10% जास्त मिळते आणि पॉवर फॅक्टर युनिटीच्या आसपास असतो. त्याचबरोबर ट्यूब चटकन लागते, प्रकाश जास्त मिळतो, वजनानं हलका आहे, वायर्स कमी लागतात, आयुष्यमान याचं जास्त आहे, स्टार्टरची आवश्यकता नसते. हेही इलेक्ट्रॉनिक चोकचे फायदेच आहेत. ठीक आहे. आता तोटे काय आहेत. तोटे मात्र किमतीने महाग असतो. साध्या चोकपेक्षा हा इलेक्ट्रॉनिक चोक किमतीला महाग आहे आणि दुरुस्ती करता येत नाही. हा दुसरा तोटा. एकदा का एखादा चोक खराब झाला तर तो बदलावाच लागतो, दुरुस्त करता येत नाही. आपण आता पुढच्या व्हिडिओमध्येच पुढच्या भागामध्ये बघणार आहोत. सगळी माहिती आपले व्यवसाय शिक्षणचे RB पाटील सर आपल्याला ही चोकची माहिती, ट्यूबची माहिती आणि हे चोक, ट्यूब आणि स्टार्टर चेक कसं करायचं, तपासायचं कसं, हे आपल्याला पुढच्या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे. ठीक आहे. तर अशा तऱ्हेनं हे झाले ट्यूबलाईट आणि तिचे सगळे भाग. आता याच्याचाच पुढचा व्हर्जन आला आहे, म्हणजे पुढची आवृत्ती आहे, त्याला म्हणतात कॉम्पॅक्ट फ्लोरोसंट ट्यूब. ही फ्लोरोसंट ट्यूबच आहे पण तिला कॉम्पॅक्ट केल्यात.
आता इथं बघा, तो बघू शकता तुम्ही, हे CFL बल्ब आहे, फिलिप्सचा हा CFL बल्ब आहे. आता इथं जास्तीत जास्त अंतर किती आहे, हे तुमचं 5 इंच, हे तुमचं 5-6 इंच. एवढ्यामध्ये 40 वॅटची ट्यूब प्रकाश देते, एवढा प्रकाश द्यायची क्षमता आहे आणि म्हणून ह्याला म्हणतात कॉम्पॅक्ट फ्लोरोसन ट्यूब. आता हा बल्ब तुमच्यासमोर मी दाखवतोय, हा आहे 8 वॅटचा, पण याच्यामध्ये क्षमता आहे जवळजवळ 40 वॅटच्या ट्यूबची प्रकाश जेवढा देणार आहे तेवढी देण्याची, आणि म्हणून याला म्हणलंय कॉम्पॅक्ट, कारण सगळं एकत्रित कॉम्पॅक्ट केलंय. ठीक आहे. आता याची रचना कशी असते, ट्यूबचा अत्याधुनिक प्रकार आहे. 100 mm व्यासाची लांब ट्यूब असून तिला यू आकार दिलेला असतो. आता हा यू आकारामध्ये इथं बसवलंय. दोन्ही टोकांना फिलामेंट्स बसवलेले असतात. फिलामेंटची टोके डायरेक्ट बाहेर काढून इलेक्ट्रॉनिक सर्किटच्या आउटपुटला जोडतात. आता इथं ह्याच्यामध्ये हे इलेक्ट्रॉनिक सर्किट असतं. आपण 230 व्होल्ट देणार आहे, पण याला जे कमी व्होल्टेज लागणार आहे ते व्होल्टेज इलेक्ट्रॉनिक सर्किट कमी करून देतं. इलेक्ट्रॉनिक सर्किटच्या इनपुटमधून वायर्स काढून त्या बायपिन कॅपला जोडतात. आता हा बायपिन कॅप जोडलेला आहे, त्याला इथं आतल्या बाजूला इथं बायपिन कॅप आहे, याला जोडलेले असते. हे लॅम्प बाजारात 5 वॅट, 9 वॅट, 11 वॅट, 15 वॅट, 20 वॅट इत्यादींमध्ये उपलब्ध असतात. लक्षात आलं. तर हा ट्यूबचाच प्रकार आहे, पण पहिला कॉम्पॅक्ट केलाय म्हणून कॉम्पॅक्ट फ्लोरोसन ट्यूब म्हणजेच CFL, कॉम्पॅक्ट फ्लोरोसंट लॅम्प म्हणजेच CFL असं म्हणतात. आता याचा उपयोग काय आहे, घरे, कॅरिडोर, दुकाने, हॉटेल्स इत्यादी ठिकाणी याचा उपयोग होतो. आता CFLचे फायदे काय, तर आकाराने लहान, वजनाने हलके असतात. इनकॅन्डेसेंट लॅम्पच्या जागी काहीही बदल न करता डायरेक्ट वापरता येतात. म्हणजे इनकॅन्डेसेंट लॅम्प कसा 230 व्होल्टला चालतोय, तसा आपण हा 230 व्होल्टला डायरेक्ट बसवू शकतो. याच्याद्वारे पांढरा शुभ्र प्रकाश मिळतो. फ्लोरोसंट ट्यूबपेक्षा किमतीने महाग असतात. इतर पूरक साधनांची आवश्यकता नसते. आता फ्लोरोसंट ट्यूबला आपल्याला चोक, स्टार्टर इत्यादीची गरज असते, पण तशा पूरक साधनांची याला गरज नाही. पॉवर कमी खर्च होते, कारण हा एक लॅम्प आपल्याला 40 वॅट ट्यूब जेवढा प्रकाश देणार आहे तेवढा देणार आहे. याचा अर्थ पॉवर खूप कमी खर्च होते. आणि इनकॅन्डेसेंट लॅम्पपेक्षा आयुष्यमान जास्त असते. इनकॅन्डेसेंट लॅम्प म्हणजे काचेचे जे बल्ब्स असतात त्यांच्यापेक्षा याचं आयुष्य जास्त आहे. पण याचे तोटे काय आहेत बघा. आता कालांतराने ट्यूबच्या कडा काळवंडतात. ह्या ज्या काही इथं कडा असतात, काही वापरल्यामुळं या कडा काळ्या पडतात. फ्लोरोसंट लॅम्पच्या तुलनेने आकार लहान, त्यामुळे प्रकाश किरणे कमी जागेत पसरतात. आकार लहान आहे त्यामुळं जागा जास्त व्यापली जात नाही. पारा पर्यावरणाला घातक असतो. अर्थात ट्यूब, मग फ्लोरोसंट ट्यूब असू दे किंवा CFL असू दे, ह्या दोघांमध्ये पारा वापरलेला असतोय आतल्या बाजूला, त्यामुळं तो खराब झाल्यानंतर टाकून द्यायची जी काही सोय करायची असते त्याला योग्य पद्धतीने विल्हेवाट लावावी लागते. त्याशिवाय हे ट्यूब्स किंवा हे बल्ब्स व्यवस्थित वापरता येत नाहीत. म्हणजे काय, याची विल्हेवाट लावताना, आता 5वा तोटा आहे, लॅम्प निकामी झाल्यास त्याची विल्हेवाट योग्य पद्धतीने करावी लागते. याच्यामध्ये पारा आहे आणि मग तो पारा तुम्हाला जमिनीत मिसळला किंवा कुठल्या तरी कारणास्तव पाण्यात मिसळला तर तो घातक असणार आहे. आणि म्हणून या असे बल्ब्स खराब झाले की त्यांची योग्य प्रकारे विल्हेवाट लावावी लागते, नसेल तर आरोग्यास हानिकारक होऊ शकतं. तर अशा तऱ्हेने CFL बल्ब किंवा फ्लोरोसंट ट्यूब हे दोन्हीही योग्य प्रकारे विल्हेवाट लावावी लागते, नसेल तर हानिकारक होऊ शकतं. आता इलेक्ट्रॉनिक किंवा इलेक्ट्रिकल ट्यूबमधील दोष, कारणे, उपाय आपल्याला बघायचे आहेत. आता यात काय काय दोष निर्माण होऊ शकतात, त्याची कारणं काय असतात आणि त्याच्यावरचे उपाय. पहिला दोष आहे, स्विच ऑन केल्यानंतरही ट्यूब लागत नाही. आता ट्यूब लागत नाही याचा अर्थ काय काय कारणं असू शकतात बघा. पहिलं सप्लाय नसेल, काय करायचं, सप्लाय तपासा, नसल्यास तो द्या. दुसरं कारण आहे फिलामेंट ओपन झाले असेल, अर्थात ट्यूबची फिलामेंट ओपन झाली असेल तर आपल्याला ट्यूब बदलावी लागणार. तिसरं कारण आहे जोडणी सैल झाली असेल, म्हणजे लूज कनेक्शन्स असतील कुठं ना कुठं तरी, तर मग उपाय काय, जोडणी घट्ट करावी, म्हणजे सगळ्या वायर्स बरोबर बसल्यात का नाही ते चेक करून घ्यायचं.
चौथं कारण आहे स्टार्टर ओपन झाला असेल, अर्थात ट्यूब चालू होताना आपल्याला स्टार्टरची गरज असतेच आणि त्यामुळे स्टार्टरच ओपन झाला असेल तर ट्यूब लागणार नाही, त्यामुळे स्टार्टर बदलावं लागेल किंवा व्यवस्थित बसवावं लागेल. पाचवं कारण आहे चोक ओपन असेल तर चोक जोडून घ्यावा किंवा बदलावा. किंवा सहावं कारण आहे वायरिंगची जोडणी चुकीची झाली असेल तर वायरिंग जी काय फेजची वायर चोकला, चोकपासून ट्यूबच्या एका होल्डरला, त्या होल्डरपासून स्टार्टरला, स्टार्टरपासून ट्यूबच्या दुसऱ्या होल्डरला, दुसऱ्या होल्डरपासून त्या फिलामेंटपासून न्यूट्रलला, अशा तऱ्हेने ही जी काही सिरीजमध्ये जोडणी असते ती वायरिंग कुठंतरी ओपन झाली असेल तर चेक करून घ्यावं लागेल. आणि शेवटचं कारण आहे वायरिंगची जोडणी चुकीची झाली असेल तर ती जोडणी बरोबर आहे की नाही ते बघून आपल्याला व्यवस्थित करून जोडावी लागेल. तर अशा तऱ्हेनं हा पहिला दोष आहे, स्विच ऑन केल्यानंतर ट्यूब लागत नाही, त्याची कारण आणि उपाय बघितले. दुसरा कारण दोष आहे ट्यूबच्या कडा लालबंद होतात परंतु ट्यूब लागत नाही. ट्यूब पेटल्यासारखी वाटते, खरं ट्यूब लागत नाही आहे. आता याचं कारण आहे स्टार्टरचे कॉन्टॅक्ट शॉर्ट झाले असतील किंवा सप्रेसर कंडेन्सर शॉर्ट झाला असेल. आता याचं एकच कारण आहे ट्यूब लालबंद होते, खरं ट्यूब लागत नाही. याचा अर्थ मेक क्रिया व्यवस्थित होत नाही, म्हणजे स्टार्टर खराब झाला, आपल्याला स्टार्टर बदलावा लागेल. लक्षात आलं. तिसरा दोष आहे ट्यूब लुकलुक करते पण पूर्ण प्रकाश देत नाही. काही वेळा ब्लिंक होत राहते ट्यूब पण पूर्ण पेटत नाही. त्याला कारण आहे सप्लाय व्होल्टेज कमी असेल. सप्लाय व्होल्टेज कमी असेल तर सप्लाय व्होल्टेज योग्य आहे की नाही तो बघा, नसेल तर ट्यूब बदलावी लागेल. दुसरं कारण आहे ट्यूबचे आयुष्य संपले असेल. आणि तिसरं कारण आहे स्टार्टर रिकामा झाला असेल. तर अशा तऱ्हेने स्टार्टर बदला. चोकचं आयुष्य पण संपल्यानंतर ट्यूब तशी लुकलुकत, म्हणजे स्टार्टिंग व्हायला जे 800 ते 1000 व्होल्ट लागणार आहे आपल्याला ते व्होल्टेज त्याला पूर्ण देऊ शकत नाही आणि मग आपल्याला चोक बदलावा लागेल. अशा तऱ्हेनं सप्लाय व्होल्टेज कमी असेल तर सप्लाय व्यवस्थित द्या किंवा ट्यूब बदला. चोकचं आयुष्य संपलं असेल तर चोक बदला. स्टार्टर निकामा झाला असेल तर स्टार्टर बदला. चौथं कारण आहे ट्यूबची एक अथवा दोन्ही कडा काळ्या पडतात. अर्थात ट्यूब किंवा ती फिलामेंट त्या बाजूची, एका बाजूची कडा काळी पडली असेल तर फिलामेंट त्या बाजूची गेली असेल, दोन्ही बाजूच्या कडा काळ्या पडल्या असेल तर दोन्ही बाजूच्या फिलामेंट गेल्या. याचा अर्थ ट्यूब लागणार नाही. म्हणजेच पहिलं कारण आहे ट्यूबचं आयुष्य संपलं असेल, दोन्ही बाजूच्या कडा काळ्या पडल्या असतील तरी ट्यूब लागणार नाही. एक बाजूची जरी फिलामेंट गेली असली तरी ट्यूब लागणार नाही, आपल्याला ट्यूब बदलावी लागेल. दुसरं कारण आहे चोक शॉर्ट झाला असेल तर पहिल्यांदा चोक तपासा आणि चोक बदला. आणि स्टार्टर शॉक झाला असेल तर स्टार्टर बदला. त्यानंतरचं पुढचं कारण आहे ट्यूब लागण्यास जास्त अवधी लागतो. खरं तर इलेक्ट्रिकल ट्यूब जी आहे ती लागायला जरा वेळ घेतेच, पण ती जर जास्त प्रमाणापेक्षा जास्त वेळ घेत असेल तर मात्र सप्लाय व्होल्टेज कमी पडत असेल किंवा स्टार्टर खराब झाला असेल अशी कारणं होऊ शकतात. त्यामुळं आपल्याला इलेक्ट्रॉनिक्सचा आपल्याला तो स्टार्टर बदलावा लागेल किंवा व्होल्टेज वाढवण्यासाठी तो जो काय चोक आहे तो बदलावा लागेल. सहावं कारण आहे नवीन ट्यूब पूर्ण प्रकाशित होत नाही. आता पूर्ण प्रकाशित होत नाही याचा अर्थ त्याला लागणारा सप्लाय व्होल्टेज कमी असेल तर इलेक्ट्रॉनिक बुस्टर बदलावा, त्याच्यामध्ये जो बुस्टर असतो तो बदलावा लागेल. किंवा चोक निकामी झाला असेल तर चोक बदलावा लागेल. खरं तर इलेक्ट्रिक चोक असेल तर तो 800 ते 1000 व्होल्ट देणं अपेक्षित असतं. ते सप्लाय व्होल्टेज जर कमी मिळत असेल तिथं तर पूर्ण प्रकाशित होणार नाही. पुढचं कारण आहे स्विच बंद केल्यानंतरही ट्यूब अंधुक प्रकाश देते. आता स्विच ऑफ केल्यानंतर ट्यूब प्रकाश द्यायला नको आहे. याचा अर्थ स्विच न्यूट्रल वायरवर जोडलेला असेल. फेज वायर ट्यूबला पोचते आहे आणि स्विच ऑफ केलं याचा अर्थ न्यूट्रल फक्त बंद केल्या आणि म्हणून स्विचच चुकीच्या वायरवर जोडला गेला आहे आणि म्हणून तुम्हाला ते स्विच फेज वायरवर जोडावं लागेल. आणि शेवटचं कारण आहे ट्यूब चालू करताच आवाज येतो. काही कालांतरानं चोक वीक झाला किंवा जास्त दिवसाचा असेल तर चोकमधनं एक मगाशी सांगितल्याप्रमाणे गुणगुण आवाज येत राहतो. आता हा आवाज तो चोकमुळे येत असतो. याचा अर्थ चोकमधील स्टॅम्पिंगचं सैल झाले असतील. चोक तयार करायसाठी जे काही स्टील स्टॅम्पिंग्स घातले असतात त्याच्यामध्ये एअर गॅप होतो आणि ते एकमेकाला बडवतात आणि मग तो गुणगुणसारखा आवाज येतो. आणि यासाठी आपल्याला ट्यूब लागत असेल तर काय हरकत नाही, पण आवाज प्रमाणापेक्षा जास्त येत असेल तर चोक बदलावा लागेल. लक्षात आलं. तर अशा तऱ्हेनं हे झाले दोष कारण उपाय. त्यामध्ये आपल्याला पुन्हा बघायचं आहे इनकॅन्डेसेंट लॅम्प आणि फ्लोरोसंट लॅम्प ट्यूब यांची तुलना, म्हणजे साधा बल्ब आणि ट्यूब यांची तुलना बघायची आहे. बघा
इनकॅन्डेसेंट लॅम्प उष्णतेच्या तत्वावर काम करतो, म्हणजे त्याला जे काही फिलामेंट दिले असते त्याला सप्लाय दिला की उष्णता रूपात प्रकाश बाहेर पडतो. पण फ्लोरोसन ट्यूब आयोनायझेशनच्या तत्वावर काम करते. ठीक आहे. आता दुसरा फरक आहे, इनकॅन्डेसेंट लॅम्पसाठी पूरक साहित्याची आवश्यकता नसते, म्हणजे डायरेक्ट आपण 230 व्होल्टवर जोडू शकतोय. पण ट्यूबसाठी मात्र स्टार्टर, चोक ही पूरक साधनं लागतात, म्हणजेच ट्यूबसाठी पूरक साधनांची आवश्यकता असते. बरोबर. आता तिसरं फरक आहे बघा, लॅम्पमध्ये जास्त प्रमाणात उष्णता निर्माण होते. मी पहिल्या व्हिडिओमध्ये पण सांगितलंय, हे जे काही इनकॅन्डेसेंट लॅम्प काम करतात यांच्यामध्ये 90% उष्णतेमध्ये आणि 10%च प्रकाश मिळतो, म्हणजे एवढ्या उष्णतेच्या स्वरूपात एनर्जी वाया जात असते. तर लॅम्पमध्ये जास्त प्रमाणात उष्णता निर्माण होते, हे बरोबर आहे. आणि ट्यूबमध्ये मात्र खूप कमी प्रमाणात उष्णता निर्माण होते, हा फरक लक्षात घ्या. त्यानंतरचा चौथा फरक आहे, इनकॅन्डेसेंट लॅम्प त्वरित आणि प्रखर प्रकाश मिळतो, त्यामुळे याची सावली गडद पडते. आता ट्यूब मार्फत मात्र त्वरित प्रकाश मिळत नाही, ट्यूबचा प्रकाश मिळण्यास अवधी लागतो, त्यामुळे त्याचा प्रकाश सौम्य आणि आल्हाददायक असतो, म्हणजे डोळ्याला त्रास होत नाही या प्रकाशाचा. पाचवा फरक आहे, पॉवर फॅक्टर युनिटी असतो. मात्र फ्लोरोसन ट्यूबमध्ये पॉवर फॅक्टर कमी असतो. याचं पॉवर फॅक्टर कमी असण्याचं कारण, त्याच्यामध्ये आपण सिरीजमध्ये चोक जोडला आहे आणि हा इंडक्टिव्ह लोड आहे, त्यामुळं पॉवर फॅक्टर थोडासा कमी असतो. सहावा फरक आहे, कमी व्होल्टेजवर पण काम करू शकतात इनकॅन्डेसेंट लॅम्प. तर साधे दिवे कमी व्होल्टेजला काम करू शकतात, पण फ्लोरोसन ट्यूब कमी व्होल्टेजवर काम करू शकत नाहीत. कमी व्होल्टेज असेल तर तो चोक कमी व्होल्टेज निर्माण करणार आणि ती ट्यूब लागणार नाही, आणि ती ट्यूब लागायसाठी आपल्याला 800 ते 1000 व्होल्ट तिथं निर्माण व्हावा लागतो. तिथं व्होल्टेज कमी निर्माण झालं तर ते काम करणार नाहीत. सातवा फरक आहे, इनकॅन्डेसेंट लॅम्पमध्ये प्रकाश मिळवण्यासाठी जास्त लॅम्प वापरावे लागत असल्यामुळे वायरिंगचा खर्च जास्त व जागा जास्त लागते. अर्थात बल्ब, त्याचं वॅटेज आणि त्याच्यामध्ये उष्णतेच्या रूपात खर्च होणारी ऊर्जा आणि प्रकाशाच्या रूपात मिळणारी ऊर्जा, हे जर बघितलं तर एखादा ठराविक ठिकाणी जर मला प्रकाशित करायचं असेल तर मला जास्त लॅम्प, त्यासाठी वायरिंग साहित्य जास्त आणि जागा जास्त लागणार आहे. तेच मला तुलनात्मकदृष्ट्या फ्लोरोसन ट्यूबमध्ये प्रकाश मिळवण्यासाठी कमी लॅम्प लागत असल्यामुळे वायरिंगचा खर्च आणि कमी जागेमध्ये हे काम चालू शकतं, आणि म्हणून व्यवहारामध्ये जास्त प्रमाणात ट्यूबलाईटचा प्रकाश वापरला जात होता. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याला फ्लोरोसंट ट्यूब, तर फ्लोरोसंट म्हणजे आता ही जी ट्यूब आहे, ट्यूब सेट आपण म्हणतो, त्या पाईपमध्ये फ्लोरोसंट पावडर भरलेला असतो, त्या नावानं याला फ्लोरोसंट ट्यूब असं म्हणतात. आता फ्लोरोसंट ट्यूबची जोडणी करणे आणि टेस्टिंग करणे हे आपल्याला आज प्रॅक्टिस घ्यायचं आहे. आता ट्यूब म्हणला तर या ठिकाणी आपल्या घरामध्ये जी आपण ट्यूब वापरतो ही 40 वॅटची ट्यूब, आणि त्यानंतर ही 36 वॅटची ट्यूब. आता त्यानंतर आता हा जो आहे हा 20 वॅटचा ट्यूब असतो, आणि लहान पाईप असेल तर तो 18 वॅटचा. आता ट्यूब जोडण्यासाठी मुख्यतः दोन गोष्टी, एक पाईप आपण बघितलं 40 वॅट आणि 36 वॅट. त्यानंतर हा जो आहे त्याला आपण चोक म्हणायचं, ह्याला आपण चोक, काही जण ह्याला स्टार्टर म्हणतात, ह्याला चोक म्हणतात, असं नाही. तो स्टार्ट करण्यासाठी फक्त लागतो तो स्टार्टर, आणि हा जो चोक आहे त्याला मराठीमध्ये बालास्ट असंही म्हणतात. त्यामध्ये कॉपर किंवा अल्युमिनियम वाइंडिंग असते. 60 रुपयापासून 100 रुपयेपर्यंत दर आहे. आता हा काय करतोय, सुरुवातीला ट्यूब चालू करण्यासाठी 800 ते 1000 वॅटची आवश्यकता असते. 800 ते 1000 व्होल्टची आवश्यकता असते, आणि हा व्होल्ट निर्माण करणं आणि ट्यूबला स्थिर व्होल्टेज देणं हा चोक काम करतोय. आता हा चोक ट्यूबच्या सिरीज मध्ये जोडलेला असतो. त्यानंतर हा जो स्टार्टर आहे हा वेगवेगळ्या 2 धातूच्या मिश्र पट्ट्या असतात. ज्यावेळी ट्यूब आपण चालू करतो त्यावेळी एकमेकाला असं चिकटतात, आणि त्यावेळी मंडल पूर्ण होतोय आणि ट्यूब आपल्याला पेटतो. आता ट्यूबचे तत्व आहे तर कुठला ह्यामध्ये आयोनायझेशन या तत्वावरती ट्यूब आपण चालू करतोय, त्या ठिकाणी येतोय. ह्या ट्यूब मध्ये आर्गॉन आणि मर्क्युरी असा गॅस असतो. त्याच्या साईडला इथं जे आहे हा टंगस्टन फिलामेंट असतात, ह्या बाजूला आणि ह्या बाजूला टंगस्टन फिलामेंट असतात, आणि ह्या टंगस्टन फिलामेंटला आपण सप्लाय दिल्यानंतर ते काय होतात, त्या ठिकाणी तापतात, आणि ह्या गॅसेस निर्माण होऊन ट्यूब आपल्याला प्रकाशित होतं.
आता ट्यूब बघितला त्या ठिकाणी इथं 2 कनेक्शन, इथं 1 कनेक्शन, तर इथं, नंतर साईड होल्डरला इथं 2, परत स्टार्टरला इथं आणि परत ह्या साईड होल्डरला इथं असतात. तर त्या ठिकाणी एकूण 10 ठिकाणी पूर्णतः बघा चोक, त्यानंतर ट्यूब, त्यानंतर स्टार्टर, त्यानंतर परत साईड होल्डर आणि इथं न्यूट्रल. म्हणजे मंडल पूर्ण होण्यासाठी 10 ठिकाणी इथं कनेक्शन केलंय. आपण खाली टेस्ट केलं लागतं आणि वर अडकल्यानंतर ट्यूब बंद पडते, कारण लूज कनेक्शन कुठतरी राहते, त्या ठिकाणी लूज कनेक्शन राहते. आता ट्यूब बघितलं या ठिकाणी 36 वॅट, म्हणजे लहान पाईप असेल तो 36 वॅटचा असतो. त्याला ही चोक 40 वॅटचा हा असा असतो, लक्षात घ्या. हा जो असतो चोक 40 वॅटचा असतो आणि तिथं हा जो 40 वॅटचा जर असेल तरी सुद्धा हा 40 वॅटचा लागतो. जर समजा आपल्याला 2 फुटी ट्यूब, आता हा झाला हा 4 फुटी ट्यूब, जर 2 फुटी लावायचा असेल तर हा जो चोक आहे तो 20 वॅटचा असतो. स्टार्टर एकच असतो, स्टार्टर दोन्हीलाही काही फरक पडत नाही. हा स्टार्टर जो आहे फक्त यामध्ये 2 मिश्र धातूच्या पट्ट्या असतात. ज्यावेळी चोक मध्ये हाय व्होल्टेज निर्माण होतो त्यावेळी पट्ट्या एकमेकाला चिकटतात आणि मंडल पूर्ण होतं आणि ट्यूब स्टार्ट होतो. नंतर हा स्टार्टर जरी काढला तरी ट्यूब लागून राहते, पण परत ज्यावेळी आपण जोडणार आहे त्यावेळी स्टार्टरची आवश्यकता असते. आता आपण बघितलं या ठिकाणी हे जे पाईप आहे, तुम्ही बघितलं या ठिकाणी इथं 2 स्टड आहेत, इथं 2 स्टड आहेत. ट्यूबला इथं साईड होल्डर्स आहेत, त्या ठिकाणी इथं असे हे साईड होल्डर्स आहेत. साईड होल्डरच्या ठिकाणी आपण बसवत असताना असा हा नीट बसवतो, पण असा हा परत फिरवतो, म्हणजे ह्या 2 स्टडला त्याचे जिथं जे साईड होल्डरचे फिलामेंट आहे त्या ठिकाणी पट्ट्या आहेत, त्या पट्ट्या इथं टेकतात. आता इथं बघितला हा ट्यूब काळा झालेला इथं, तर आपण बघितलं सिरीज टेस्टला म्हणजे सायनं, तर एका बाजूला जर कंटिन्युटी मिळाली नसेल तर तो ट्यूब काय होतोय, खराब होतोय, त्या ठिकाणी तो ट्यूब खराब होतोय. आता हा 40 वॅटचा ट्यूब मार्केटमध्ये बघितला ते 40 ते 45 रुपये किंमत आहे. आता ट्यूब बसवताना आपण असं नीट बसवलं आणि एकाच साईडला फिरवायचं, असं दोन्ही साईडला फिरवलं तरी हे फिलामेंट हे पॉइंट जे आहे बाहेर काढलेले हे खराब होण्या किंवा तुटण्याची शक्यता असते. हे स्टड जे आहे ते तुटण्याची शक्यता असते, म्हणून बसवताना व्यवस्थित बसवणं गरजेचं असतं. आता हा चोक तुम्ही बघितला, हा 40 वॅटचा चोक आहे. चेक कसं करायचं, आपण 100 वॅटचा किंवा 60 वॅटचा दिवा घेतल्यानंतर सिरीज मध्ये बघितलं तर दिवा मंद पेटला तर हा चोक चांगला आहे. का मंद पेटला, तर त्यामध्ये दाब विभागतोय, म्हणून त्या ठिकाणी काय होतोय, रेजिस्टन्स दाब विभागतोय, म्हणून त्या ठिकाणी मंद पेटतो. मंद पेटला तर हा चांगला आहे समजायचा. जर पेटलाच नाही तर तो चोक खराब समजायचा आणि फुल पेटला तरी सुद्धा तो खराब समजायचा. आता हे बघितला, पूर्वी आपल्या घरामध्ये असे सगळे ट्यूब असायचे. आता हे चोक आहे, आपण बघितलं जर दिवा मंद पेटला तर चांगला आहे. हा पहिल्यांदा जसं ट्यूब मध्ये हा महत्वाचा भाग आहे, हा जर नसेल तर ट्यूब आपण चालू करू शकत नाही. आणि हा गेला असेल आणि आपण ट्यूब गेलाय म्हणून नवीन बसवलं तर एका सेकंदामध्ये सुद्धा ट्यूब खराब होतो. म्हणून पहिल्यांदा चोक चेक करणं हा महत्वाचा. तर चोक तुम्हाला सिरीजमध्ये कसं चेक करायचं सांगितलं, जर दिवा मंद लागला तर हा चोक चांगला आहे, लागलाच नाही तर तो खराब आहे, आणि फुल पेटला तरी सुद्धा तो खराब समजायचा. म्हणजे मंद लागला तरी हा त्या ठिकाणी हा चांगला आहे असं समजायचं. आता त्यानंतर स्टार्टर बघितलं, हा जो स्टार्टर घेतला आपण सिरीज मध्ये आता बघायचा आहे. त्यानंतर लॅम्प हा लुकलुकला, असं लुकलुकला तर हा स्टार्टर चांगला आहे समजायचं. कारण याचे फिलामेंट जोडतात आणि तोडतात, 2 मिश्र धातूच्या पट्ट्या असल्यामुळे काय होतात, हे जोडतात आणि तोडतात, म्हणून त्या ठिकाणी हा स्टार्टर फक्त स्टार्ट करण्यासाठी ट्यूब मध्ये आपण वापरतो. लक्षाला चोक बघितला आपण, त्यानंतर स्टार्टर बघितलं. आता ट्यूब चांगला आहे की नाही हे कसं ओळखायचं, STL न म्हणजे सिरीज टेस्ट लॅब चायना इथं 2 लावायचे फिलामेंट आपले बलाचे टोक, त्यानंतर वायरचे टोक जोडल्यानंतर जर दिवा मंद पेटला तर हा इकडला फिलामेंट चांगला आहे समजायचं. त्याला 2 फिलामेंट आहेत. त्यानंतर ह्या साईडला सुद्धा फिलामेंट असंच चेक करायचं. आता काही वेळा फिलामेंट आपण बघितलं दिवा मंद लागतोय पण ट्यूब सुद्धा पेटत नाही आहे, कारण ह्या फिलामेंटची ताकद जी आहे ती कमी झालेली असते, त्यामुळे तो लागत नाही. काही एका इकडं ब्लॅक झालेला असते, काळपट पडलं असते, इथं असते. कंटिन्युटी बघितली तर त्या ठिकाणी कंटिन्युटी मिळते पण ट्यूब पेटत नाही. अशा वेळी काय होते, ह्या फिलामेंटचं ताकद कमी झाली असते त्यामुळे लागत नाही, त्यामुळे नवीन ट्यूब आणून आपल्याला बसवावे लागते. आता या ठिकाणी आपल्याला हा जो आहे तो STL आहे. STL म्हणजे सिरीज टेस्ट लॅम्प आहे. या ठिकाणी हा जो आहे तो
एसटीएल हा सिरीज टेस्ट लॅम्प आहे. हा जो आहे एसटीएल म्हणजे सिरीज टेस्ट लॅम्प. आता आपण पहिल्यांदा हा स्टार्टर आहे. स्टार्टर चांगला आहे कसं बघायचं. एसटीएलची हे 2 टोकं आहेत. ह्या 2 टोकाला असं जोडल्यानंतर हा बघा हा फिलामेंट आहे. चालू बंद म्हणजे लागवीज होतो. त्यामुळे हा स्टार्टर चांगला आहे. जर लागून राहिला तर स्टार्टर खराब आहे आणि लागलाच नाही तरी सुद्धा हा स्टार्टर खराब आहे समजायचं. त्यानंतर आपल्याला चोक चेक करायचा आहे. त्यानंतर ह्या 2 इथं आपण इथं लावल्यानंतर आता हा दिवा बघा मी इथं फुल पेटतो बघा. हा जो आहे तो फुल आणि इथं जर लावला आता हा मंद पेटला याचा अर्थ हा जो चोक आहे तो चांगला आहे, वापरण्याजोगा आहे. अशा पद्धतीनं एसटीएल आपण काय करायचं चेक करायचं. चेक केल्यानंतर हा चांगला असं समजायचं. आता ट्यूब चेक करायचं. स्टार्टर चेक केलं त्यानंतर चोक चेक केलं त्यानंतर हा जो आहे ट्यूब जे आहे आपण असं काय करायचं त्या 2 फिलामेंटला त्या ठिकाणी इथं असं लावायचं. त्यानंतर जर कंटिन्युटी मिळालं बघा असा कंटिन्युटी मिळालं तर हा चांगला आहे समजायचं. नुसतं एक बाजू चेक करून उपयोगाचं नाही आहे. दोन्ही बाजू चेक करावं लागतात. त्यामुळे दुसरीही बाजू घ्यायचं त्या ठिकाणी आणि त्या पद्धतीने इथं आपण असा हा चेक करायचं. जर समजायचं आता इथं हा लागलेला नाही आहे म्हणजे याचा अर्थ हा आता हे असं जर व्हायला लागलं तर ह्याची फिलामेंटची ताकद कमी झालेली आहे. हा ट्यूब लागणार नाही असं समजायचं. जर क्लिअर लागला तर ट्यूब चांगला आहे असं समजायचं. लक्षात. त्यानंतर आपण आता ट्यूबची पूर्ण हा 20 वॅटचा चोक आहे. लक्षात घ्या हा 20 वॅटचा 2 फुटी ट्यूब आहे. आता हा जो आहे तो 4 फुटी आहे. आता 2 फुटीला मगाशी सांगितलं हा चोक जो आहे तो 20 वॅटचा. स्टार्टर जो 4 फुटीला आणि 2 फुटीला एक स्टार्टर लागतो. स्टार्टर काय वेगवेगळ्या वॅटेज लागत नाही आहे. आता हा सिरीज टेस्टल्यामध्ये आपण हा ट्यूब चेक करताना काय करायचं इथं आपल्याला हे 2 सप्लायचे वायर इथं जोडायचं आणि आता हा बघा ट्यूब चालू बंद होते म्हणजे मिळणारा दाब हा सिरीज मध्ये असल्यामुळं त्याला मिळणारा दाब जो आहे तो कमी मिळतो. कमी मिळाल्यामुळं त्याला व्होल्टेज पूर्णतः मिळत नसल्यामुळं तो काय होतोय चालू बंद होतोय. आता ज्यावेळी पॅरल करूया हा मी पॅरलल कनेक्शन करतो त्यावेळी बघा तर तुम्हाला हा ट्यूब असा प्रकाशित होतो. लक्षात आलं. आता आपण ट्यूबची जोडणी पाहिली त्यामध्ये महत्वाचा जो आहे तो चोक आणि स्टार्टर आणि हा ट्यूब. आता चोक पहिल्यांदा व्यवस्थित बघायला पाहिजे कारण चोक जर खराब झाला असेल तर स्टार्टर म्हणजे ट्यूब विदिन सेकंदामध्ये जाते. त्यामुळं चोक पहिल्यांदा चांगला आहे समजायचं. एसटीएल आपण बघायचं जर दिवा मंद लागला शक्यतो 60 वॅट किंवा 100 वॅटचा दिवा घेतला तर आपला प्रकाशित मोठा झाला आणि कमी झाला त्यातला डिफरन्स आपल्याला कळतो. त्यामुळे 60 किंवा 100 वॅटचा काय करायचं बल्ब घ्यायचं आणि हा ट्यूब चेक करायचा. विद्यार्थी मित्रांनो आता बघितलं तुम्ही हे जे ट्यूब आहे 2 फुटी 4 फुटी हा 40 वॅट लहान पाईप होतो 36 वॅट. पण आता सध्या एलईडी मध्ये ट्यूब आलेले आहेत. आतमध्ये तुम्ही बघितला तर त्या ठिकाणी 18 वॅट 20 वॅटचे ट्यूब चालले आहेत. ट्यूब मध्ये अशा पद्धतीनं जसं आपलं मोबाईल चार्जिंग आपण 1.5 व्होल्ट आणि 3 व्होल्ट घेतो तसं आपल्या घरामध्ये जो सप्ला असतो तो 230 व्होल्टचा सप्ला असतो. त्यानंतर त्याला हाफ वेव्ह रेक्टिफायर किंवा फुल वेव्ह रेक्टिफायर किंवा ब्रिज रेक्टिफायर हा रेक्टिफायर मध्ये डायोड वापरून आपल्याला डीसी सप्लाय मिळवता येतो. त्यानंतर आता बघितलं आता जे ट्यूब आलेले आहेत ते स्ट्रीप आहेत. आतमध्ये लहान एलईडी बल्ब आहेत आणि अशा ट्यूब मध्ये स्ट्रीप आहेत आणि त्या ट्यूब आपल्याला 18 वॅट 20 वॅट मध्ये ट्यूब मिळतात. त्या ट्यूब मध्ये आपल्याला इथं ब्रिज रेक्टिफायर बनवून इलेक्ट्रॉनिक चोक त्यामध्ये ब्रिज रेक्टिफायर बनवून आपल्याला घरातला 230 सप्लाय दिल्यानंतर आपल्याला 18 वॅट आपला डीसी सप्लाय मिळतो आणि ते स्ट्रीप आपल्याला पेटलेली दिसते. आज आपल्या सगळ्यांच्या घरामध्ये हे जे ट्यूब आता हळूहळू आहेत अजून 20-30% वापर आहे पण आता सध्या 70% वापर इलेक्ट्रॉनिक चोक आलेले आहेत. त्यामध्ये अशा पद्धतीनं रेजिस्टन्स कंडेन्सर कॅपॅसिटर त्यानंतर इथं हा ट्रान्सफॉर्मर आणि ब्रिज रेक्टिफायर वापरून म्हणजे ईसीचं 230 व्होल्टचं आपल्याला 18 व्होल्ट करण्यासाठी त्या ठिकाणी हा ट्रान्सफॉर्मर वापरला. त्यानंतर ब्रिज रेक्टिफायर वापरला. त्यानंतर या ठिकाणी कंडेन्सर डायोड वापरून त्या ठिकाणी ह्या मंडल आकृती पूर्ण करून त्या ठिकाणी तो ट्यूब पडतो. आज आपल्याला बघितलं आतमध्ये तुम्ही खोलला तर त्या ठिकाणी आतमध्ये अशी जसं शोभेच्या माळा असतात ट्रिप आपण वापरत होतो असतात त्यामध्ये पाईप मध्ये जशी लहान एलईडी बल्ब असतात
त्याच पद्धतीने किंवा आता एलईडी बल्ब आहेत त्यामध्ये लहान लहान स्पॉटलाइट सारखे बल्ब तुम्ही बघितला खोलून त्याच पद्धतीनं आतमध्ये सुद्धा अशी पट्टी आहे आणि त्या पट्टीला लहान लहान बल्ब जोडले आहेत आणि ती बल्ब प्रकाशित होतात आणि आपल्याला प्रकाश मिळतो. म्हणजे सध्या मार्केटमध्ये ते सगळे वापरतात. आता ह्या पाईपचा हळूहळू वापर जो आहे तो कमी व्हायला आहे. पुढल्या वेळी आपल्याला त्याची कशी रिपेअरिंग करायचं तो कसं वापरतात हे तुम्हाला सांगू.